So God in his faithfulness, he has taught us from the life of Elkanah and Hannah. आणि देवानं त्याच्या विश्वसनीयतेमध्ये त्यांना एल्काना आणि हन्नाच्या द्वारे आपल्याला शिकवलेलं आहे त्यांच्या So जीवनात. as we are into the new year, आणि जसं आपण ह्या नवीन वर्षामध्ये आहोत let us take one more step in our life. आणि आणखीन एक पायरी आपण आपल्या जीवनामध्ये पुढे जाऊया. As Hannah and Elkanah, both of them were the true worshipper of God. आणि जसं हन्ना आणि एल्काना दोघंही देवाचे आराधक होते. So, and they dedicated themselves unto God. आणि त्यांनी स्वतःला देवाला समर्पित केलं. So in this new year 2026, आणि ह्या 2026 वर्षामध्ये let us decide that we will live a life pleasing unto God. मग आपण ही ठरवूया की आपण सुद्धा देवाला संतोषवणारं जीवन आम्ही जगूया. Let us in this new year, let us live to walk worthy before God. आणि ह्या नवीन वर्षामध्ये देवासमोर आम्ही योग्य पद्धतीनं आम्ही चालूया. Not to live to please self or to the world or pattern of the world. आणि मग स्वतःला संतोष होण्यासाठी, स्वतःला आनंद मिळवण्यासाठी किंवा जगाला आनंदित करण्यासाठी किंवा जगाच्या रीतिरिवाजांना आम्ही जगू नये. Time never stops. वेळ कधीच थांबत नाही. Time continues. वेळ सातत्यानं चालू राहते. But life is uncertain. पण जीवन हे कधीच आम्ही तसा भरोसा नाही करू शकत. Therefore, God calls us to walk carefully and wisely as we are living on this earth. आणि जोवर आम्ही ह्या पृथ्वी तलावरती जीवन जगत आहोत, देवानं आम्हाला अगदी हुशारीनं आणि व्यवस्थित रीतीनं जगण्यासाठी सांगितलेलं आहे. Because the scripture wonderfully says, dear people of God, we should never forget this. आणि वचन आम्हाला खूप स्पष्ट सांगतं माझ्या प्रियानो की आम्ही कधीच हे विसरता कामा नये. Gospel of John chapter 15 verse 16 says, योहान शुभवर्तमान याचा 15 अध्याय 16. 15 अध्याय आणि 16 वचन. 15-16. Gospel of John chapter 15 verse 16. योहान शुभवर्तमान याचा 15 अध्याय आणि 16 वचन. He says that we have not chosen God. God says, you have not chosen me, but I have chosen you. आणि देवाचं वचन इथं खूप स्पष्ट सांगितलेलं आहे की तुम्ही मला निवडलेलं नाही तर मी तुम्हाला निवडलेलं आहे. And ordained you. आणि तुमची नियुक्ती केलेली आहे, नेमलेलं आहे. So we need to remember, we need to understand this, that not we have chosen God. आणि म्हणून आम्ही हे समजून घेतलं पाहिजे, आम्हाला कळलं पाहिजे की आम्ही देवाला नाही निवडले. Many people give testimonies. आणि पुष्कळ लोक साक्ष देतात. Oh, I came to the Lord. As I said, 1985, I came to the Lord. आणि मग म्हणतात की मी देवामध्ये आलो, जसं मी बऱ्याच सांगतो की 1985 ला मी प्रभूमध्ये आलो. No, I did not come to God. God brought me towards himself. आणि नाही, मी देवामध्ये नाही आलो, देवाला मला त्याच्याकडे. God chose me in this world. Nobody invited me for that meeting. Nobody called me, but it is God who called me, brought me there and ordained me. आणि देवानं मला तिथं बोलावलं, कुणी मला तिथं पाचारण केलं नव्हतं, बोलवलं नव्हतं त्या मीटिंगला. देवानं मला तिथं नेलं आणि प्रभूनं मला तिथं निवडलं. You have not come here. आणि तुम्ही इथं आलेले नाहीये. God has called you. आणि देवानं तुम्हाला आणले. God has ordained you. God has appointed you. आणि देवानं तुम्हाला नेमलेलं आहे. In the 2 Timothy chapter 1 verse 9. दुसरे तिमोथी याचा 1 अध्याय आणि 9 वचन. 2 Timothy chapter 1 verse 9. दुसरे तिमोथी याचा 1 अध्याय आणि 9 वचन. Yes. Who has saved us and called us with an holy calling. त्याने आमच्या कृत्याप्रमाणे नव्हे तर स्वतःच्या संकल्पाप्रमाणे व कृपेप्रमाणे आम्हाला तारले व पवित्र पाचारणाने पाचारले आहे. आम्हाला तारले व पवित्र पाचारणाने पाचारले आहे. पाचारले आहे. You know, it is God has saved us. It is not we. We cannot save ourselves.
आणि देवाने आम्हाला निवडलेलं आहे. आपण नेहमी स्वतःचं तारण नाही करू शकत. Jesus has paid the price for our salvation. आणि आपल्या तारणासाठी येशू ख्रिस्तानं किंमत मोजलेली आहे. He shed his precious holy blood for us. आणि मग त्यानं आपलं स्वतःचं पवित्र रक्त आपणासाठी सांडलेलं आहे. Only by believing in him आणि फक्त त्याच्यावर विश्वास ठेव and by accepting him, आणि त्याचा स्वीकार करू we became a children of God. आणि आम्ही देवाची लेकरं बनतो. And he says, who has saved us and called us? आणि वचन सांगते की ज्यानं आम्हाला तारण दिलेलं आहे आणि त्यानं आम्हाला बोलावलेलं आहे. But what calling he has given us? He's called us for what? पण त्यानं कोणतं पाचारण आमच्यासाठी केलेलं आहे? Yes. कशासाठी? He has called us with a holy calling. आणि त्यानं आपल्याला पवित्र पाचारणानं पाचारलेलं आहे. When we further study, you will understand. I will explain it better. आणि मग जसं आम्ही पुढे अभ्यासू आपल्याला समजेल. मी तुम्हाला आणखीन सांगेन. I want to encourage you मला तुम्हाला उत्तेजन करू as we have entered into the 2026. आणि जसं आपण 2026 मध्ये पदार्पण केलेलं आहे. Understand, know that it is not we have chosen God, but God has chosen us and appointed us. आणि समजून घ्या की परमेश्वराला आम्ही नाही निवडलेलं, तर त्यानं आम्हाला निवडलेलं आहे आणि आमची नियुक्ती केलेली आहे. Ephesians chapter 5 verse 15. इफिसकरास पत्र याचा 5वा अध्याय आणि 15वा वचन. Ephesians chapter 5 verse 15. इफिस 5:15. Ephesians chapter 5 verse 15. See then that ye walk circumspectly or cautiously, not as fools, but as wise. म्हणून अज्ञानासारखे नव्हे तर ज्ञानासारखे स्वभावावर नजर ठेवून जपून चाला. See then that ye walk cautiously. आणि पहा की व्यक्ती जो आहे तो ज्ञानासारखा वागा. See, miss, many times I do tell when we are walking on the road to my wife or the glorious speciality, I'll keep on telling, be careful, see down. I know something will be there, dirt will be there. You may stamp it. See carefully, walk carefully. आणि पुष्कळ वेळा मी माझ्या पत्नीला किंवा माझ्या मुलीला मी सांगत असतो, ज्यावेळेस मी रस्त्यावर वगैरे चालत असतो, तर लक्ष द्या, पुढे बघा, नीट चाला, पुढे काहीतरी असू शकतं, घाण असेल, तुम्ही त्याच्यावरती पाय ठेवाल, नीट चाला. So he says, walk cautiously, carefully. आणि याचा अर्थ आहे की आम्ही ज्ञानासारखं चालावं, काळजीपूर्वक चालावं. Not as fools, आणि मूर्खासारखं नव्हे, but as wise. पण ज्ञानासारखं. I have told you the example, like what is walking, or in other word, I tell you one story. I have told you already that one boy was there from Ahmednagar. He had a old, it is an old story, but it's a true story. He used to say that when he used to write Luna, T for Luna, many times he went into the ditch. आणि मी बऱ्याच वेळेला तुम्हाला ही गोष्ट सांगितलेली आहे आणि ती जुनी आहे गोष्ट, पण खरी सत्य गोष्ट घटना आहे ती. अहमदनगरचा एक मुलगा होता. बऱ्याचदा तो गाडीवर लुडावरती जात असताना बऱ्याचदा तो अडकायचा, कशाला तर धडकायचा And खटाचायचा. You know why the reason? आणि कारण माहितीये, Because while driving the scooter, the moped, he should close his eyes and pray. आणि कारण होतं की त्याला गाडी चालवत असताना तो डोळे झाकून प्रार्थना करायचा. So is it not a foolishness? काय मूर्खपणा नाहीये? If you close your eyes and ride the bike or car, what will happen? आणि तुम्ही तुमचे डोळे बंद कराल आणि गाडी चालवाल किंवा 4-व्हीलर चालवाल, काय होईल? Recently one pastor came, then he was also telling his story. He had been to, what story it is? He went to Delhi once, and while coming back, he felt sleepy, and he went and hit the trailer at the toll booth. आणि मग नुकतेच एक पाळक साहेब आले होते आमच्याकडे. तेही त्यांची गोष्ट, त्यांची साक्ष सांगत होते. जुनी आहे त्यांची ती साक्ष. दिल्लीला ते गेले होते आणि परतीच्या प्रवासामध्ये त्यांनी सांगितले की त्यांच्याकडे वास्तविक 2 ड्रायव्हर होते आणि तरीही त्यांची इच्छा होती की गाडी चालवायची. ड्रायव्हरने सांगितलं की तुम्ही झोपा, मी चालवतो. आणि त्यांना झोप यायला लागली, ती झडप यायला होती की त्यांना वाटलं काही होत नाही, जाईन मी असंच. आणि त्या झडपेच्या नजर टोलच्या तिथं त्यांनी ट्रकला जाऊन गाडी खास. So what will happen?
If you close your eyes and drive, काय होईल सर? so is it a wise driving or foolish driving? जर तुम्ही तुमचे डोळे झाकून तुम्ही चालवायला लागला तर मग हे ज्ञानासारखं चालवणं होईल का मूर्खासारखं चालवणं? So in Christian walk, in a faith life, as we have entered into 2026, आणि ख्रिस्ती जीवनामध्ये सुद्धा विश्वासाच्या जीवनामध्ये सुद्धा जसं 2026 मध्ये आम्ही आलेलो आहोत. and God, as He says that He has called us and He has appointed us, आणि जसं देव आम्हाला सांगतो की त्यानं आम्हाला बोलवलेलं आहे, त्यानं आमची नियुक्ती केलेली आहे and He has appointed us, called us as with a holy calling. आणि त्या पवित्र पाचारणाने त्यानं आम्हाला पाचारलेलं आहे. So carefully, cautiously, you have to keep your spiritual eyes open and walk. आणि काळजीपूर्वक तुमचे आत्मिक नेत्र तुम्ही उघडे ठेवले पाहिजे आणि चाललं पाहिजे. So you may think, okay, when I'm walking, I need to keep my eyes open. आणि मग तुम्ही कदाचित म्हणाला हो बरोबर आहे, मी ज्यावेळेस चालत असेल त्यावेळेस माझे डोळे मला उघडे ठेवायला पाहिजे. That is natural. When you're driving, you have to keep your eyes open. आणि मग हे अगदी सहज आहे, सामान्य आहे की ज्यावेळेस तुम्ही चालत आहात किंवा गाडी चालवत आहात तुमचे डोळे तुम्हाला उघडेच ठेवले पाहिजे. But this walk, if you look into the another translation, it says, so be careful how you live. आणि मग दुसऱ्या भाषांतरामध्ये जर मी पाहायला गेलं तर इथं सांगितलेलं आहे की खूप काळजीपूर्वक असं ज्यावेळेस तुम्ही जीवन जगता. Suppose if you are doing any electrical work, आणि कदाचित आम्ही कुठलंही विद्युताचं काम करत आहे. so electrical work we are doing, what we say, be careful. आणि ज्यावेळेस ते विद्युत याच्यामध्ये आम्ही काम करत असतो आम्ही काय म्हणतो काळजीपूर्वक जरा लक्ष देऊन व्यवस्थित. Make sure that your main switch is off and then you do something what you want to do. आणि मग पहा अगदी की मेन स्विच जे आहे मीटर पाडलेला असू दे मग तुम्हाला काय करायचंय. So it's a Christian walk. We think only when we are walking we have to be careful. आणि मग ख्रिस्ती जीवनामध्ये सुद्धा आम्हाला असं वाटतं की फक्त चालत असताना खूप काळजी घेतली. No, but it says when you live, walking is equal to living a Christian life. आणि मग चालणं म्हणजे ख्रिस्ती जीवन जगणं आहे. Don't live like ignorant people. आणि मग असं जीवन जगू नका की लोकांना म्हणजे दुर्लक्ष करून. अज्ञानासारखे ना, इग्नोरंट म्हणजे मला माहितच नव्हतं, मला माहितच नाही. We give good excuse. Oh, I don't know. I didn't knew only. एक मूर्खासारखं अज्ञानासारखं की नाही मला नव्हतं माहिती. But it says, so be careful how you live. Don't live like ignorant people, but like wise people. पण इथे सांगितलेलं आहे अज्ञानासारखं जीवन जगू नका तर एका ज्ञानासारखं सुज्ञ असं जीवन जगा. Bible tells us who is fool and who is wise. आणि ते बायबल आम्हाला पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं की कोण मूर्ख आहे आणि कोण शहाणे आहे. Isn't it? बरोबर आहे. Those who listen the word of the Lord and does not walk accordingly is a fool. आणि जे देवाचं वचन ऐकतात आणि त्यानुसार अनुसरत नाहीत ते मूर्ख आहेत. But those who hear the voice of the Lord, word of the Lord, and do accordingly, they are the, Bible says they are the wise people. आणि जे देवाचं वचन ऐकतात आणि त्यानुसार चालतात पवित्र शास्त्र सांगतात ते शहाणे लोक. So Amplified Translation says, look carefully then how you walk. Live purposefully and worthily and accurately, not as unwise and witless or foolish or stupid, but as wise, sensible, intelligent people. आणि अम्प्लिफाईड बायबलच्या भाषांतरानुसार सांगितले की ज्यावेळेस आम्ही आमचं जीवन ख्रिस्ती जीवनामध्ये विश्वासाच्या जीवनामध्ये आम्ही चालत असतो अनुसरत असतो त्यावेळेस आम्ही फार काळजीपूर्वक योग्य पद्धतीनं आम्ही आमची सत्सद विवेक बुद्धी जागृत ठेवून आम्हाला जे योग्य आहे बायबल काय सांगतं याचा विचार करत आम्ही आमच्या प्रत्येक मार्गावरती आमचं पाऊल उचललं पाहिजे. Purposefully, उद्देशानं योग्य उद्देशानं, worthily म्हणजे योग्य पात्र असं, and accurately. How? Accurately. Don't do anything for the sake of doing. आणि करायचं म्हणून काही करू नका. Do it accurately. आणि योग्य प्रकारे काटेकोरपणे ते करा. Electrical work, if I don't do accurately, what will happen?
उदाहरण झालेलं आहे. Huh? Now, in electrical work, if I don't do accurately, means if I don't put properly wire into the plug, that pin, what will happen? All have experience also, they know. Our Ketan, the engineer boy, did a boom. So everybody knows what happens. You understand accurately what is the meaning of that? If you don't put the right thing in the right place, then something goes wrong. आणि जर योग्य वायर योग्य ठिकाणी जर आम्ही नाही घातली तर आम्हाला काय होतं माहितीये. So in the 2026, you have to walk carefully, purposefully, and worthily, accurately. आणि आम्ही म्हणून 2026 मध्ये परमेश्वरासमोर अगदी योग्य काटेकोरपणे आणि पवित्र असं आम्ही चाललं पाहिजे. So when we look to the word walk in Hebrew, it is halak. Halak. आणि ज्यावेळेस आम्ही वाव म्हणजे नवस हा शब्द जो Walk. वॉक तर वॉक हा जो शब्द चालणे हा जो आम्ही पाहतो हिब्रू मध्ये तर त्याला हलक असं म्हटलेलं आहे. Meaning is go or move on. आणि याचा अर्थ आहे की चालणे किंवा पुढे चाले. So in 2026, 2026 मध्ये God says, go. देव म्हणतो की चला पुढे जा, Move on. पुढे चला Don't sit where you are. आणि जिथं आहात तिथंच बसू नका. You get the point? God expects us that we should move on. आणि देवाची ही इच्छा आहे की आम्ही पुढे जा. You know, if you look to the scripture in Genesis chapter 12, पण जर आम्ही ते वचनामध्ये जर आम्ही उत्पत्ती याच्या 12व्या अध्यायामध्ये जर आम्ही पाहिलं turn with me to Genesis chapter 12, verse 9. आणि उत्पत्ती याच्या 12व्या अध्यायाकडे आम्ही जाऊयात. 9वं वचन Genesis chapter 12, verse 9. What does he say? It talks about Abraham's life. And Abraham journeyed, going on still toward the south Negev. तेथून निघून आपला प्रवास करीत नेगेव कडे गेला. It is very clear, isn't it? आणि खूप स्पष्ट आहे नाही का. Abraham, in another translation says, Abraham walked towards the Negev. आणि दुसऱ्या भाषांतरामध्ये सांगितले की अब्राहम नेगेव कडे गेला. When God tells us to go on somewhere, ज्यावेळेस देव आम्हाला सांगतो की कुठेतरी जाण्यासाठी, not just spiritually. फक्त आत्मिक रीतीने नव्हे. Many times we are very spiritual, आणि पुष्कळ वेळा आम्ही खूप आत्मिक असतो. isn't it? Spiritually we are very superheroes. आणि आत्मिकतेमध्ये आम्ही खूप अगदी सुपर हिरो सारखे नायकासारखे But असतो. spiritually, physically, आणि शारीरिक रीतीनं good comedy. But in the scriptures is when God called Abraham, पण वचन आम्हाला सांगतं ज्यावेळेस देवानं अब्राहमाला बोलवलं what did Abraham do? आणि अब्राहमाने काय केलं. Did he stay there back? आणि मग तू तिथंच बसला का. Physically he moved. आणि शारीरिक रीतीनं सुद्धा त्यानं आपलं पाऊल उचललं, तो पुढे गेला. Abraham walked towards the Negev. आणि तो अब्राहम नेगेव कडे गेला. So in spiritual life, when we walk or when we live, God expects us when He has called us that we need to move on. आणि मग देवाची सुद्धा हीच इच्छा असते, ज्यावेळेस देव आम्हाला बोलवतो त्यावेळेस आम्ही पुढे गेलं पाहिजे. Spiritual, we need to move on. आत्मिक रीतीनं आम्ही पुढे आलं पाहिजे. In physical life also, we need to move on. आणि शारीरिक जीवनामध्ये सुद्धा आम्हाला पुढे आलं पाहिजे. Move on means there has to be growth. आणि मग पुढे जाणं याचा अर्थ तिथं वाढ असली पाहिजे. I think just this week only we had some talk. He said, "Oh, we have met before." And he said, "I don't remember." My brother was saying, "I don't remember that." आणि मला जे बंधू भेटले होते ते म्हणते की आपण आधी भेटलोय पण मला आठवत नाहीये. Then the person said, no, he was saying that, yeah, maybe, but now we have changed a lot. My years have gone. I become old. आणि व्यक्ती म्हणाले की हा आता कदाचित माझे केस थोडी गेलेली आहेत, मी म्हातारा झालेलो आहे. So what he is trying to say is
Now there has come a change in me. आणि मग ते काय सांगण्याचा प्रयत्न करत आहेत की माझ्यामध्ये बदल झालेला आहे. Sometimes we are spiritually, we are sometimes superheroes, but physically, suppose if we don't grow, आणि मग कदाचित आत्मिक रीतीनं खूप आम्ही धडधडीचे कार्यकर्ते आहोत, पण जर आम्ही वाढलोच नाही तर just think of. कल्पना करा थोडीशी. Here we have a hero. We got a big forest on his head, आणि आपल्याकडे इथे हिरो आहे ज्याच्या डोक्यावर चांगलं जंगल उगवलेलं आहे. but some people are not like, Praveen Brother, you see, almost your hair have gone. Isn't पण it? काही लोकांचे केसपत्र नाहीत आहे ते पण चाललेले आहेत. So we see the difference. आम्ही तो फरक बघतो. Mine is different. I got a lot of hair. That is difference. आणि We are less people. But uncle also has got very good hair. He has got white hair, but he has got good hair. Praise God. आणि माझं थोडं वेगळं आहे, माझ्याकडे पुष्कळ केस माझ्या डोक्यावर, अंकलच्या पण डोक्यावरती आहेत, जरी पांढरे झालेत पण केस चांगली आहेत. Let me tell you, one of my church member who is a pastor of Jaipur now, आणि माझा जे एक मित्र होते, जे चर्चमध्ये माझे मेंबर होते, आता ते पास्टर आहेत जयपूरमध्ये, his hairs have gone. आणि त्याचे सगळे केस गेलेले आहेत. He's very young to me. आणि ते खूप माझ्यापेक्षा तरुण आहेत. But if he sees somebody, means whatever hair he has got, and the other person has got lesser than him, he's very happy. Get my point? आणि मग त्यांचे स्वतःचे केस कमी झालेले आहेत, डोक्यावर टक्कल पडलेलं आहे, पण त्यांच्यापेक्षा जर जास्त टक्कल कोणाच्या डोक्यावर असेल तर ते खूप खुश व्हायचे. माझ्याकडे तेवढे आहेत. Ladies used to tell, Pastor, he's literally used to get very happy, excited to see that he's younger to me, but he has lost all his hairs. आणि पूर्वी ते मला अशा प्रकारे दाखवायचे आणि हसायचे, आणि ते खूप खुश व्हायचे की तो व्यक्ती माझ्यापेक्षा लहान आहे आणि त्याचे केस गेलेले आहेत, म्हणजे माझे ठीक आहेत. So what we are trying to learn is, आणि मी काय शिकण्याचा, as the days goes, जसं दिवस जात as years pass by, आणि जसं वर्षानुवर्ष आमच्या जीवनामधून निघून जात, change has to come. आणि बदल हा घडला पाहिजे. Isn't it? बरोबर आहे. And definitely, we see change in us. आणि नक्कीच आम्ही आमच्या जीवनामध्ये बदल आम्हाला दिसून येतो. I don't know whether you can see it. I'll try to show you. This the Can you see this? Who is this? Huh? See the difference? Now you see. So as the years goes by, we see the difference. We see the change. आणि जसं वर्ष निघून जातात आम्ही बदल बघतो. सियारा लाजायला लागली. माझा फोटो तिथे कसं काय आला बाई? माझा फोटो. My photo, how come it has come there? Isn't it, Ciara? So what I'm trying to say, see, but as years goes by, we see the change in us. आणि मग जसं वर्ष निघून जातात आमच्यामध्ये आम्हाला बदल दिसून येतो. So likewise, in spiritual life also, we have to see the change in us. आणि अशा प्रकारे आत्मिक जीवनामध्ये सुद्धा आमच्या जीवनामध्ये बदल हा झाला पाहिजे. Can you think of your past? Can you measure your graph? Have you spiritually grown up? Have you physically grown up? Has there been any step? Has there been any change? आणि मग काय तुम्ही तुमच्या भूतकाळामध्ये थोडं डोकावून पाहाल का? आणि मग तिथं तुम्ही तुमचा जो आलेख आहे तो आलेख तुमच्या जीवनाचा जो तुम्ही तपासून पाहिल्यावर काय तुम्ही शारीरिक रीतीनं वाढलेले आहात, काय तुम्ही आत्मिक रीतीनं वाढलेले आहात, तुम्हाला काय जाणवतं तुमच्या गोष्टी तुम्ही नमूद केलेल्या ज्या. Many people are how God when gave a revelation of himself to Isaiah. आणि पुष्कळ असे लोक जे आहेत ते देवाने ज्यावेळेस आयझायाला त्याचं प्रकटीकरण दिलं. In Isaiah chapter 6 we read that. आणि यशायाच्या 6व्या अध्यायामध्ये आम्ही पाहतो ते. God asked a question to after God touched Isaiah. God says, "Whom shall I send? Who will go for us?" आणि परमेश्वराने तिथं प्रश्न विचारलेला आहे ज्यावेळेस देवाला यशाला स्पर्श केला आणि यशायाला जो म्हणतो की मी कोणाला पाठवू, कोण आमच्यासाठी. When God touched his life,
ज्यावेळेस देवाने त्याच्या जीवनाला स्पर्श when केला God cleansed him, आणि ज्यावेळेस देवाने त्याला शुद्ध केलं God says, whom shall I send? Who will go for us? आणि मग मग देव प्रश्न विचारते मी कोणाला पाठवू कोण आमच्यासाठी जाईल God did not ask Isaiah, देवानं कधी यशाला नाही विचारलं will you go for me? तू माझ्यासाठी जाशील He का said, who will go for us? तो म्हणतो की आमच्यासाठी कोण जाईल Many of us, we say, Lord, here am I, Lord. Send Jacob brother, not me. आणि Here am I, Lord. Send Ron, not me. आणि पुष्कळ वेळा आम्ही आमच्यामध्ये म्हणतो की प्रभू मी इथं आहे याकोब ब्रदरला पाठव मला नको प्रभू मी इथं आहे रोहनला पाठव मला नको We don't want to leave our comfort zone. आणि ज्या आरामदायी परिस्थितीमध्ये आम्ही आहोत ती आम्हाला सोडायची इच्छा नसते I look my past. आणि मी माझं भूतकाळ पाहतो Last Sunday also I did tell that when God called me, that is my commitment unto my Lord. आणि गेल्या रविवारी पण मी सांगितलं की ज्यावेळेस देवानं मला बोलावलं पाचारण केलं ते माझी देवाला वाचा होती He said, Lord, when you will call me, I will say never no to you. आणि मी देवाला म्हणालो की ज्यावेळेस तू मला बोलवशील मी कधीच तुला नाही म्हणणार I did tell even the Deepak brother last, just as I visited. आणि मी दीपक ब्रदरना सुद्धा सांगितलं जसं मी त्यांना मध्ये भेटून आलो As he has got a plaster on his knees, he's resting. I said, good, God has given you time. This is the best time you can speak to God. आणि त्यांचा पायाला प्लास्टर घातलेला आहे ते आराम घेत आहेत तर त्यांना मी म्हणाले की खूप छान देवानं चांगली वेळ तुमच्यासाठी दिलेली आहे की वेळ देवाशी बोला God has given you this time. You didn't ask. आणि तुम्ही मागितलेलं नाही देवानं तुम्हाला हे दिलेलं आहे You know, nobody asked, but I was a exact opposite person. I'm very different person. I prayed to God, let me fall sick so that I can pray. आणि मी देवाला प्रार्थना करत होतो की देवा मी आजारी पडू दे म्हणजे मी प्रार्थनाच वेळ घालते And I prayed and God answered my prayer. आणि मी प्रार्थना केली आणि देवाने म्हणजे प्रार्थनेचं उत्तर दिलं And that is the time God spoke to me regarding the ministry. आणि ती वेळ होती देव माझ्याशी बोलला So when God says, come on, I left Miraj and went to Mumbai. ज्यावेळेस देव म्हणतो की बाहेर आहे मी मिरज सोडली आणि मुंबईला गेलो In 2012, आणि 2012 मध्ये nice bungalow, एक खूप सुंदर छान मोठा बंगला मुंबईमध्ये nice house, खूप सुंदर घर area manager of Rajasthan, Gujarat, Maharashtra, Goa. आणि खूप चांगलं पद एरिया मॅनेजरचं गुजरात राजस्थान गोवा महाराष्ट्र Nice family life, चांगलं पारिवारिक जीवन nice, enjoyed, had a lot of trips around. आणि पुष्कळचं चांगलं बाहेर इकडं तिकडं चांगल्या ठिकाणी फिरायला मिळत होतं Every month I used to go to Hyderabad. आणि प्रत्येक महिन्याला हैदराबादला जावं लागायचं 44 staff under me, आणि जवळजवळ 44 स्टाफ माझ्या खाली काम करत होते 4-5 staff, office staff. 4-5 लोक ऑफिस मध्ये काम करत होते. God says, come. देव म्हणाला ये He said, Lord, you take anywhere in the world, in the village, for the tribal belt, anywhere you want to take me, but not to Miraj. आणि मी देवाला म्हणालो की कुठंही देवात घेऊन चल कुठं खेड्यात घेऊन जा कुठं आदिवासी ठिकाणी घेऊन जा परदेशात घेऊन जा मिरजेला तेवढं नको God closed door and said, come to Miraj. आणि देवाने सगळी दारं बंद केली मिरजेला सांगली I can't say no to my God. आणि मी देवाला कधी नाही म्हणू शकत And we know it, God has brought us back. आणि आम्हाला हे माहिती आहे ठाऊक आहे की देवानं आम्हाला परत घेऊन आले We know in our heart that God has called us back with His holy calling. आणि आम्हाला आमच्या अंतःकरणामध्ये चांगली जाणीव आहे की देवानं त्याच्या पवित्र पाचारणामध्ये आम्हाला बोलावलेला So we are not here by an accident. आणि मग अपघाताने मी इथं नाही आलेलो Many people says, why you are leaving this position in a good post? 3-bedroom, Mumbai, 1 room means your problem. But we had a big house. We left everything and came. आणि मुंबईमध्ये साधी एक खोली 10 बाय 10ची मिळणं सुद्धा कठीण आहे पण एक मोठं आलिशान घर आम्ही सोडलं नाही आम्ही Dear people of God, माझ्या प्रियानं walking with the Lord, knowing His call is not just spiritual walk.
आणि देवाला देवाबरोबर चालणे, देवाला जाणणे म्हणजे फक्त आत्मिक जीवनामध्ये फक्त चालणे नव्हे. Abraham walked towards the Negev. आणि अब्राहम नेगेबकडे गेला It was not just spiritual walk. आणि ते फक्त आत्मिक चालणं नव्हतं. When God called him, spiritually he was ready. So he proved that by physical walk. आणि मग ज्यावेळेस देवानं त्याला बोलवलं, आत्मिक रीतीनं तो तयार होता, पण शारीरिक रीतीनं सुद्धा चालून त्यानं ते सिद्ध केलं. So turn with me to 2 Peter chapter 3 verse 3. दुसरे पेत्र याचा 3रा अध्याय आणि 3ऱ्या वचनाकडे आम्ही जाऊया. Now when we understand, when we know it is not we but God has called us, chosen us and appointed us, आणि ज्यावेळेस आम्ही समजून घेतो, ज्यावेळेस आम्हाला कळतं त्यावेळेस की देवानं आम्हाला निवडलेलं आहे आणि देवानं आमची नियुक्ती केलेली आहे with a holy calling. आणि पवित्र पाचारणानं. So dear people of God, when we know now the word of the Lord, आणि म्हणून माझ्या प्रियानं ज्यावेळेस आम्ही देवाचं वचन आम्हाला समजतं, turn with me to 2 Peter chapter 3 verse 3. आणि पेत्राचे दुसरे पत्र त्याचा 3रा अध्याय आणि 3रं वचन आम्ही वाचूया. It says, knowing first that there shall come, 2 Peter 3 verse 3, yes, that's right, shall come in the last days scoffers, walking after their own lust. दुसरे पेत्र 3रा अध्याय 3रं वचन. प्रथम हे ध्यानात ठेवा की स्वतःच्याच वासनांप्रमाणे चालणारे थट्टेखोर लोक शेवटल्या दिवसात थट्टा करीत येऊन म्हणतील. दुसरे पेत्र 3रा अध्याय 3रं वचन, बरोबर आहे. हा, प्रथम हे वाच बरोबर. प्रथम हे ध्यानात ठेवा की स्वतःच्याच वासनांप्रमाणे चालणारे थट्टेखोर लोक स्वतःच्याच वासनाप्रमाणे चालणार. That is the main point there. If you read from verse 1, we'll read from verse 1. This second epistle, beloved, I now write unto you in both which I stir up your pure minds by way of remembrance, that ye may be mindful of the words which were spoken before by the holy prophets and of the commandments of us, the apostles of the Lord and Savior, knowing this first, that there shall come in the last days scoffers, walking after their own lust. प्रियजन हो, आता हे दुसरे पत्र मी तुम्हास लिहित आहे. ह्या दोन्हीमध्ये मी तुम्हास आठवण देऊन तुमचे निर्मळ मन जागृत करीत आहे, यासाठी की पवित्र संदेष्टाने पूर्वी सांगितलेल्या वचनांची आणि प्रभू तारणारा याने तुमच्या प्रेषितांच्या द्वारे दिलेल्या आज्ञेची आठवण तुम्ही ठेवावी. प्रथम हे ध्यानात ठेवा की स्वतःच्याच वासनांप्रमाणे चालणारे थट्टेखोर लोक शेवटच्या दिवसात थट्टा करीत येऊन म्हणतील. Means what is trying to say means already God has spoken to us through his prophets, through his apostles. आणि इथं तुम्हाला काय सांगण्याचा प्रयत्न करत आहे की आधीच देवाचे जे भविष्यवक्ते आहेत, त्याचे संदेश जे आहेत, त्यांनी तुमच्याशी बोललेला आहे. When God has spoken to us through his words, आणि ज्यावेळेस देव तुम्हाला वचनाद्वारे तो बोललेला आहे, but still they didn't obey God. पण तरीही अजून त्यांनी देवाच्या आज्ञेचं पालन नाही केलेलं. When we have Bible with us now, आणि ज्यावेळेस आता आमच्याकडे पवित्र शास्त्र आहे, when we read the word of the Lord, ज्यावेळेस आम्ही पवित्र वचन वाचतो, when God has been teaching us through his word again and again, आणि ज्यावेळेस देव आम्हाला त्याच्या वचनाच्या द्वारे पुन्हा पुन्हा तो आमच्याशी बोलतो, but if we didn't still obey God, आणि तरीही जर आम्ही देवाचं अजून आज्ञाचं पालन जरी केलं नाही, so Peter is writing that they went after mockers, they went after scoffers, they went after taunters. आणि इथं पेत्र इथे सांगत आहे की जे थट्टेखोर लोक आहेत त्यांच्या पाठी ते जातात. Means we don't obey God. म्हणजे याचा अर्थ की आम्ही देवाच्या वचनाचं पालन नाही करत. We are instead of walking behind God, behind his words, as the word says,
we are walking after our own lust. आणि जसं वचन आम्हाला सांगतं की देवाच्या पाठीमागं जायचं सोडून, देवाच्या आज्ञेप्रमाणे करायचं सोडून आम्ही आमच्या स्वतःच्या इच्छेनं वागतो. That's why Romans chapter 12 verse 2 says, आणि म्हणून रोमकरास पत्र याचा पहिला अध्याय दुसरं वचन आम्हाला सांगतं. chapter 12 verse 2. आणि 12वा अध्याय आणि दुसरं वचन सांगतं. रोमकरास पत्र याचा 12वा अध्याय आणि दुसरं वचन. Romans chapter 12 verse 2. It says, and be not conformed to this world, but be it transformed by the renewing of your mind. देवाची उत्तम, ग्रहणीय व परिपूर्ण इच्छा काय आहे हे तुम्ही समजून घ्यावे, म्हणून ह्या युगाबरोबर म्हणून या युगाबरोबर समरूप होऊ नका. होऊ नका. Do not be conformed. How we can be conformed? How we can be conformed? मग आम्ही कसं समरूप होतो, कसं What we are doing, if we are doing, we are conformed with the word. आणि जे ते करत आहेत तेच जर आम्ही करत असलो तर आम्ही देवाबरोबर समरूप चालतो. If they are taunters and we are also taunting, then we are conformed with the word. आणि जर ते थट्टा करणारे आहेत, आम्हीही थट्टा करत असलो तर आम्ही देव त्यांच्या बरोबर समरूप झालेले आहोत. If they are mockers, we are also mocking, we are conformed with the word. आणि जर ते थट्टेखोर आहेत आणि आम्हीही तेच करत आहोत तर आम्ही त्यांच्या बरोबर समरूप आहोत. So in the new year, we need to be transformed by renewing of our mind. आणि आम्ही आमच्या मनाच्या नवीनीकरणाने आम्ही नवीन झालं पाहिजे, आमचं परिवर्तन झालं पाहिजे. So there has to be change between people of world and people of God. आणि मग देवाचे लोक आणि जगाचे लोक त्यांच्यामध्ये बदल असला पाहिजे, फरक असला When पाहिजे. people look at us, they should see some change in us. आणि ज्यावेळेस लोक आपल्याकडे बघतील त्यावेळेस त्यांना आपल्यामधला जो बदल आहे तो त्यांच्या निदर्शनास आला पाहिजे. Yesterday night, काल रात्री, yesterday afternoon, काल दुपारी where we met one person. आणि आम्ही एका व्यक्तीला भेटलो He said, no doubt you are Arvadi brothers. आणि मग त्यांनी म्हटले की ह्यामध्ये शंका नाही की तुम्ही अरवडगी लोक, अरवडगी भाऊ आहात. Because we three brothers, we went to meet a person. आणि आम्ही 3 भाऊ त्या व्यक्तीला भेटायला गेलो होतो. He says, the other Arvadi brothers and among us, there is a difference. आणि ते म्हणाले की दुसरे जे तुमचे बंधू वर्ग आहेत आणि तुमच्यामध्ये फरक आहे. You get the point? There has to be change between the people of the world and people of God. आणि लोक, जगाचे लोक आणि देवाचे लोक याच्यामध्ये बदल हा असला पाहिजे. People should be able to trust us. आणि लोकांनी आपल्यावर विश्वास ठेवला पाहिजे. They could be able to trust us. They should be able to differentiate the people who we are. आणि मग त्यांनी आमच्यामध्ये विश्वास ठेवला पाहिजे, आम्ही कोण आहोत त्याच्यामध्ये त्यांनी फरक केला पाहिजे. Third thing, that turn with me to Genesis chapter 5. उत्पत्ती याचा 5व्या अध्यायाकडे आम्ही जाऊया. Genesis chapter 5, उत्पत्तीचा 5वा अध्याय verse 22. आणि 22वा वचन. Genesis chapter 5, verse 20. We have already studied on this. We'll not go deep, but it says, Enoch walked with the Lord. आणि आपण ह्याच्यावर आधीच अभ्यास केलेला आहे, आम्ही पुन्हा ते अभ्यासणार नाही, पण वचन आम्हाला सांगतो की अनोख देवाबरोबर चालला. What is the testimony? काय साक्ष आहे त्याची? Enoch walked with the Lord. आणि हनोक देवाबरोबर चालला. That is the testimony. आणि ही त्याची साक्ष आहे. Where it is written? आणि कुठं ते लिहिलेलं आहे? Not in some ordinary books. आणि कुठल्या सर्वसामान्य पुस्तकामध्ये ते लिहिलेलं It नाही, is written in the Holy Bible. आणि ते पवित्र शास्त्रामध्ये. Who is telling this? आणि हे कोण सांगत आहे? Who has written this? आणि हे कोणी लिहिलेलं आहे? By the inspiration of the Holy Spirit. आणि पवित्र आत्म्याच्या प्रेरणेनं God should, His Spirit should, Jesus, His blood, His water, Holy Spirit should witness that we walk with the Lord. आणि मग परमेश्वरानं ते सांगितलेलं आहे, येशू ख्रिस्ताचं रक्त, त्याचं पाणी आणि पवित्र आत्मा हा साक्षी असला पाहिजे की आम्ही देवाबरोबर चालतो. 24 verses, and Enoch walked with God,
and he was not, for God took him. हनोक देवाबरोबर चालला, त्यानंतर तो नव्हता, कारण देवाने त्याला नेले. I feel the presence of God, I tell you, dear people of God. You know, just I was listening to the book of Revelation. ज्यावेळेस मी प्रकटीकरणाचं पुस्तक ऐकत होतो, It talks about the life of Enoch and Elijah. आणि ते हनोकाच्या जीवनाबद्दल आणि एलाइशाच्या जीवनाबद्दल बोलतात. They will become, because they are taken up as they were alive. आणि कारण त्यांनी जिवंत असतानाच त्यांना घेतलेलं आहे, They will come back. ते परत येत Every eye shall see them. आणि प्रत्येक डोळा नेत्र त्यांना पाहिल. They were the two people, they walked so closely with God. आणि हे दोन लोक जे देवाबरोबर इतके जवळीकतेमध्ये चालले, That God was so pleased. आणि देव इतका आनंदित झाला त्यांच्याद्वारे, God they took them while they were alive on this earth. आणि त्या पृथ्वी तलावरती ते जिवंत असतानाच देव त्याला त्या शरीराने घेऊन So गेला. our fellowship with God, when we walk, when we live on this earth in 2026, आणि आपलं देवाबरोबरचं जे चालणं आहे, ज्यावेळेस आम्ही देवाबरोबर चालतो, त्या 2026 वर्षामध्ये ज्यावेळेस आम्ही देवाबरोबर चालणार आहोत, our fellowship with God, our relationship with God आणि should be more and more closer to Him. आणि आपलं देवाबरोबरचं चालणं, त्याच्याबरोबरचे नातेसंबंध अधिक जवळीकतेचे असतील. Intimate devotion, a personal, intimate devotion. आणि एक वैयक्तिक नातेसंबंध, वैयक्तिक आत्मिकतेमध्ये जोडले गेलेलं पाहिजे. A loyal to God, loyal to God. You know, we are honest to God. आणि आम्ही देवाबरोबर प्रामाणिक असलं पाहिजे, A companionship with God. आणि देवाबरोबरची सहभागिता As असली. a result of that, God took Enoch and Elijah. आणि मग त्याचा परिणाम म्हणून एलियाला आणि अनोखला देवाने घेऊन गेला. Dear people of God, अशा प्रियांनो, I'm telling you, these days are very, very, you know, I don't know whether you have seen are you listening to the or watching the news? आणि माझ्या प्रियानो, हे दिवस खूप कठीण आहेत. मला माहित नाही तुम्ही बातम्या बघता की नाही किंवा ऐकलेले आहेत. Everywhere the war is taking place. आणि प्रत्येक ठिकाणी युद्ध होत आहेत किंवा युद्धाच्या ऐकाव्या आम्ही ऐकत आहोत. America, Russia and China, अमेरिका, रशिया, चायना, all preparing themselves for the war. आणि प्रत्येक जण युद्धासाठी स्वतःला तयार करत आहे. Now we are not listening to the Ukraine war. आता ते युक्रेन वॉरच्या त्या बातम्या आम्हाला ऐकायला सुद्धा मिळणार आहे. No, we are not listening. We are, because we thought, oh, war has become. And they also thought when it began, they will win Ukraine like this and it will get over war like this. आणि मग ज्यावेळेस युद्ध सुरू झालं, आपण सगळीकडे तीच चर्चा आपण करत होतो. अरे युद्ध सुरू झालं, आणि त्यांनाही वाटलं की युक्रेनला की आता असं लगेच आपण ते युद्ध जिंकू, लगेच संपेल. 3 years completed, still it is going on. 3 वर्ष झाली, पण अजूनही ते चालू आहे. It will not stop. ते थांबणार नाही. But as a result of that, everywhere the war has begun. आणि त्याचा परिणाम जे आहे, प्रत्येक ठिकाणी युद्ध सुरू होतात. Israel, Hamas, everywhere the war is going on. इस्रायलमध्ये, हमासमध्ये. But in these last days, पण ह्या शेवटच्या काळामध्ये what God is trying to tell us, आणि देव आपल्याला काय सांगण्याचा प्रयत्न करतो, you have not chosen me, तू मला निवडलेला नाही, but I have chosen and appointed you. पण मी तुला निवडलेला आहे आणि नियुक्त केलेला. So when we are walking on in this life, आणि म्हणून ज्यावेळेस आम्ही ह्या जीवनामध्ये चालत आहोत or we are living in this life, आणि ह्या जीवनामध्ये जगत आहोत, we need to walk more closely to God. आणि मी देवाबरोबर अधिक जवळीकतेमध्ये चाललो, That is very important. आणि हे खूप महत्वाचं आहे. Turn with me to Isaiah chapter 30, verse 21. आणि यशया याचा 30वा अध्याय Yes, verse 21. आणि 21वा वचन. Isaiah chapter 30, verse 21. यशया 30:21. Isaiah 30, 21. God is telling us, देव आम्हाला सांगत आहे, this is the way you should walk. आणि ह्या प्रकारे तुम्ही चाललं पाहिजे. Isaiah 30, verse 21.
And thine ears shall hear a word behind thee saying, This is the way, walk ye in it. When ye turn to right hand, and when you turn to the left. Isaiah chapter 30, verse 21. हाच मार्ग आहे, याने चाला, अशी वाणी तुमच्या मागून कानी पडेल. मग तुम्हाला उजवीकडे जायचे असो किंवा डावीकडे जायचे असो. Which is the way? कोणता मार्ग आहे? God says this is the way you should walk in it. आणि देव म्हणतो की हाच एक मार्ग आहे ज्यावर तुम्हाला चालायचं आहे. John 14:6 says, John chapter 14, verse 6 says, Jesus said, I am the way, the truth, and the life. आणि योहान कृष्णवर्तमान याचा 14वा अध्याय 6 वचनामध्ये सांगितलेलं आहे की येशू ख्रिस्त म्हणतो की मार्ग, सत्य आणि जीवन मीच आहे. Jesus is the only way. आणि येशू ख्रिस्त हाच एक मार्ग God आहे. says this is the way you walk in it. आणि यशामध्ये सांगितलेलं आहे की हाच मार्ग आहे ज्यावरती तुम्हाला चालायचा. So God is telling, God has called us, and this is the way we need to walk in it. आणि म्हणून देव आम्हाला सांगत आहे, देवाने आम्हाला बोलवलेलं आहे आणि देव आम्हाला सांगत आहे की हाच मार्ग आहे ज्याच्यावर आम्हाला चालायचं आहे. Hallelujah. आणि God in His love, आणि देव त्याच्या प्रीतीमध्ये, God in His faithfulness. त्याच्या विश्वसनीयतेमध्ये. This morning we were talking. आणि ह्या सकाळी आम्ही बोलत होतो. Now the scientists, they are accepting that the man has come out of the dust. आणि आता शास्त्रज्ञ हे स्वीकारत आहेत की मनुष्याची निर्मिती मातीपासून झालेली आहे. Or early days what? We came from monkey. आणि पूर्वी आपण काय म्हणत होतो की आपण माकडापासून आपली उत्पत्ती झालेली आहे. We don't find any tail here. We have. आणि पाठीमाग आपल्याकडे कुठे शेपूट लावलेली नाहीये. The scripture says God has created us. देवाचं वचन आम्हाला सांगतं की देवानं आम्हाला निर्माण केलेला. He has breathed His life in us. आणि त्यांना आपला श्वास आमच्यामध्ये फुंकलेला. Dear people of God, माझ्या प्रियानो, see the people around the world. आणि जगामध्ये आपल्या आजूबाजूला जे लोक आहेत त्यांच्याकडे बघा. What situations they are in. आणि काय परिस्थितीमध्ये ते आहेत. Look at the rich people. श्रीमंत लोकांच्याकडे बघा. They have too much. त्यांच्याकडे खूप पैसा आहे. They don't need God. त्यांना देवाची गरज नाही. But realize this. आणि हे समजून घ्या. We have God with us. देव आपल्या बरोबर आहे. Hallelujah. हालेलुया. Always I'm so grateful to God. I say, Lord, I don't need anything. You are there with me. That's enough. आणि मी देवाला म्हणते की मला बाकी कशाची गरज नाहीये. तू माझ्या बरोबर असलास बस. And I believe that God is with me. आणि मी विश्वास ठेवतो की देव माझ्या बरोबर आहे. God is with us. देव आपल्या बरोबर आहे. We need to believe in this 2026. आणि हा 2026 मध्ये आम्ही हा विश्वास टाकला पाहिजे. That God is with us. देव आपल्या बरोबर आहे. When God is with us, ज्यावेळेस देव आपल्या बरोबर आहे, we need to be with the Lord. आणि मग आम्हीही देवाबरोबर असलं पाहिजे. Enoch walked with the Lord. आणि हणोक देवाबरोबर चालला. Dear people of God, माझ्या प्रियानं, God is expecting from us. देव आमच्याकडनं अपेक्षा करत आहे. We need to walk carefully, आणि आम्ही काळजीपूर्वक चाललं पाहिजे. cautiously, सद्विवेक बुद्धीमध्ये आम्ही चाललं not पाहिजे. like ignorant people. आणि मग असे जे दुसरे जे लोक आहेत, अज्ञान मूर्खाला असणारे लोक, त्यांच्यासारखं नाही We चाललं. know the word of the Lord. आम्हाला देवाचं वचन We माहिती आहे. know God today. आज आम्हाला देव माहिती आहे. So we cannot live like a foolish people. आणि मग मूर्खासारखं आम्ही नाही जगू शकत. We need to have fear of God. आम्हाला देवाचं भय असलं पाहिजे. His name is Emmanuel. आणि त्याचं नाव इमॅन्युअल आहे. He is with us. तो आमच्या बरोबर आहे. His name is omnipresent. आणि त्याचं नाव जे आहे तो सर्वत्र उपस्थित असणारा सार्वभौम असा देव आहे. He is everywhere. तो सर्वत्र आहे. He never sleeps. He is a God of Israel. He never sleeps or never slumbers. आणि मग तो कधी देव, इस्रायलाचा देव कधी झोपेत नाही, डुलकीही घेत नाही. We're talking about
about IT business. He was talking, and then last week, then they said, "Here we are in India. Our day begins now, our morning. But if you see in America, they go in the night. When we are rising up, they are sleeping." आणि इथं IT जे हे आहे त्याच्यावरती आम्ही बोलत असताना आपल्या भारतामध्ये आपण सकाळच्या वेळेस उदयाच्या बरोबर आम्ही जागतो. पण जर मी त्याच वेळेस अमेरिकेच्या लोकांच्या बरोबर बघितलं की आम्ही झोपतो त्यावेळेस ते उठतात. ते जागरूक असतात. Just think of, जरा विचार करा. in America, our God is there. जर आमचा देव अमेरिकेत आहे. Just think of, तर विचार करा. they are sleeping. ते झोपलेले आहेत If our God sleeps with them, आणि जर आपला देव त्यांच्या बरोबर झोपला what will happen to us? मग आपलं काय होणार? Who will hear our prayer? मग कोण आमची प्रार्थना ऐकणार? But our God is an omnipresent God. He never sleeps nor slumbers. आणि पण आपला देव जो आहे तो सार्वभौम आहे, तो सर्वत्र उपस्थित असतो. तो कधी झोप घेत नाही की डुलकेही घेत नाही. They are sleeping, but God is protecting them. आणि ते झोपलेले आहेत पण देव त्यांचं संरक्षण करतो. We are alive, we are worshiping God, God is present here. आणि आपण जागे आहोत, आपण देवाची आराधना करत आहोत, देव इथं आहे. We are here in this hall, He is here. आणि आपण ह्या हॉलमध्ये आहोत, तो इथं आहे. Another hall, there are people, they are worshiping God, He is there. आणि दुसऱ्या हॉलमध्ये देखील देवाची आराधना चाललेली आहे, तिथंही तो आहे. Another so many places around the world, people are gathering different places and worshiping God. आणि पुष्कळशा संपूर्ण जगभरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी लोक एकत्रित येत आहेत, देवाची आराधना करत आहेत. त्यात प्रत्येक ठिकाणी देव आहे. God says, wherever 2 or 3 gathered in my name, there are in the midst of them. आणि मग देवाचं वचन आम्हाला स्पष्ट सांगितलंय, जिथं कुठं 2 किंवा 3 माझ्या नावाने एकत्रित येतील तिथं मी आहे. Hallelujah. Hallelujah. God, Emmanuel, God is with us, and He says, I will never leave you nor forsake you. Hebrews chapter 13 verse 5. आणि मग देवाचं वचन इब्रिकरास पत्र 13वा अध्याय 5व्या वचनामध्ये सांगितलेलं आहे की मी कधी तुला सोडणार नाही किंवा टाकणारही नाही. So we need to have that faith in this 2026. आणि या 2026 मध्ये आम्हाला तो विश्वास असला पाहिजे. So knowing that God is with us, आणि हे जाणून घेऊन की देव आमच्या बरोबर आहे. we need to walk with the Lord. We need to live with God. आणि मग आम्हाला देवाबरोबर चाललं पाहिजे, देवाबरोबर जगलं पाहिजे. In the presence of the Lord, with God, there is a great joy. आणि मग देवाच्या उपस्थितीमध्ये देवाबरोबर आनंद आहे. Last week I went to Itzalkanji for a pastor's meeting. आणि गेल्या आठवड्याला पास्टर्स मीटिंग साठी मी इचलकरंजीला गेलो. So when he was speaking, the Spirit of the Lord was provoking because God was confirming His word. आणि ज्यावेळेस ते बोलत होते, देवाचा पवित्र आत्मा माझ्याशी बोलत होता, कारण देव त्याच्या वचनाच्या द्वारे माझी खात्री पटवून देत होता. That's what I took hold of, that God, Emmanuel God, is with me. आणि मग मी ते धरून ठेवलं की इमॅन्युअल देव हा माझ्या बरोबर आहे. God is with me. देव माझ्या बरोबर आहे. I see that I'm with God. आणि मी ते पाहू शकतो की मी देवाबरोबर. Means I see this, means I make sure that when God is with me, I am with God. आणि मग ज्यावेळेस मी खात्री करून घेतली पाहिजे की मी देवाबरोबर आहे. That's very important. हे खूप महत्वाचं. So in this 2026, आणि ह्या 2026 मध्ये I want to encourage you. मला तुम्हाला उत्तेजन करायचं आहे. Walk, live with God. आणि देवाबरोबर चाला, देवाबरोबर जगा.